रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली नगर परिषद हद्दीतील सुभाष नगर हे दरडप्रवण क्षेत्र म्हणून मानलं जात आहे किंवा ह्या दरडप्रवण क्षेत्राकडे सुभाष नगर या गावाकडे पाहिलं जात आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ह्या ठिकाणी जे आहे ती मातीचा जो भराव आहे तो खाली आलेला आहे। त्यामुळे इथले जे काही सुभाष नगर वासी जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। गेली कित्येक वर्षापासून जी आहे ही समस्या आहे। दरवेळेस पावसाळा आला की या ठिकाणी दरडीच्या छायेखाली येथील जे ग्रामस्थ आहेत ते राहिलेले पावस मिळतात। भीतीच्या वातावरणात ते जीवन जगत आहेत। ताई काय इथल्या आपल्या महिलांसोबत बोलण्याकरता आहेत सुभाष नगरच्या। ताई काय सांगता कधीपासून आपण या ठिकाणी राहतात आणि नेमकी काय भीती वाटते आपल्याला? 40-50 वर्ष झाली इथं राहतोय। त्याला दरवर्षी आम्हाला घर खाली करा परत इकडे या, घर खाली करा परत इकडे या, असं किती दिवस चालणार? पाऊस आला की तेवढ्या पुरते येतात भेटायला बघायला, जे काही झाल्याच्या नंतर येतात, त्याच्या अगोदर कुणी येत नाही। वोटिंगच्या वेळी येतात, त्याच्यानंतर अजिबात कुणी इकडे येत नाही। मग असं किती दिवस चालणार? आमची काहीतरी सोय करा। आता सकाळी आले, अंगावरचे कपडे फक्त घ्या आणि चला, अंगावरचे कपडे घ्या चला, कुठं जायचं? वरून पाऊस पडतो, बॅगा भरा चला। अरे कुठं जायचं कुठं? असल्या पावसात आम्ही कपडे कुठे न्यायची? हे दरवर्षी पडतं असं। तिकडे एक दगड आला, तीन वर्ष झाली, त्याच्यानंतर कुणीही आलं नाही इकडे। मग असं किती दिवस चालणार? आमची काहीतरी सोय केली पाहिजे, त्याशिवाय आम्ही त्या मंदिरातून हलणार नाही आणि इथून कुठं जाणार पण नाही। आम्हाला कुठे इकडे रूम बघा, तिकडे रूम बघा, इकडे जा तिकडे जा। आमची ताकद असेल तर आम्ही गेलो असतो ना। आम्ही गरीब आहे, म्हणजे भांडी कुंडी घासून पोट भरतो, आम्हाला रूम घ्यायची ताकद आहे का आमच्याकडं? मग तुम्ही दरवर्षी फक्त येता, बघता, आम्हाला बोलता खाली करा खाली करा खाली करा। किती दिवस चालणार असं? एकदाच काय आहे ते मिटवा। अजून काय महिला आपल्या सोबत बोलण्याकरता काय भीती नेमकी वाटते आपल्याला? दगड कोसळण्याची, माती पडण्याची, आमच्याही जीवाला धोका आहे ना। आज तुम्ही येता 4 महिने ठेवता, 4 महिने दुसरीकडे जागा देता आणि परत आम्ही आमच्या जागेवर येतोय। आमची दुसरीकडे चांगली सोय करा, सुरक्षित ठेवा आम्हाला। आणि हे पण आम्ही म्हटलो, आम्हाला एवढं ज्यांना भीती आहे ते आम्ही जायला तयार आहे। तुम्ही आम्हाला कुठेही बांधून द्या, छोटी मोठी घरं, आम्ही जायला तयार आहे। आम्हाला भीती आहे, आम्ही जायला तयार आहे। बाकी लोक काय बोलतात, आमच्या डबल माळ्याच्या बिल्डिंग आहेत, आम्ही जाऊ शकत नाही, पण आम्हाला भीती आहे ना। आम्हाला ठेवा ना, आम्हाला छोटी घरं दिली तरी चालेल। दादा तू काय सांगतो? तुझं इथं बाजूलाच घर आहे, काय भीती वाटते तुला? एवढं नुकसान माझंच नुकसान झालंय भाऊ इथं। मला फक्त एवढंच मान्य का माझं घर मला व्यवस्थित पाहिजे, बस कुठेही दिलं तरी हा, चालेल। कुठेही दिलं, कुठेही जागा बनवून दिलं, उभं करून दिलं तरी चालेल। अजून काही आपल्यासोबत काही या गावातील नागरिक आहेत। दादा काय सांगताय? नेहमी समस्या भेडसावते, आज परत आपल्यावरती आपभीती आलेली वाटतंय भीती? हा विषय आजचा नाही, गेली 20 वर्षाचा विषय। आणि आज जी माती खाली आलेली आहे, तो भाग कोसळलेला खाली मातीचा, त्याला पूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे। काही वर्षापूर्वी या डोंगरावरती आम्ही ग्रामस्थांनी त्या गोष्टीला विरोध केला होता, आता वरती जेसीबी पोकलून चढवू नका, तिथली माती काढू नका, ते गेले वरचं पाणी डायव्हर्ट करायला। आज तेच पाणी ह्या ठिकाणी झिरपलेलं आहे आणि ही माती दुसऱ्यांदा खाली आलेली आहे। याला पूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे। नगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा करतोय, नगरपालिका एकच सांगते, तुम्हाला स्थलांतर करणार, तुम्हाला स्थलांतर करणार। अरे पण किती लोकांना करणार? आज जवळपास ही 5-6 हजार लोकांची वस्ती आहे, 350च्या आसपास घरं आहे तिथं। तुम्ही कधी त्यावरती निर्णय घेणार? आणि जे बोलतात आम्ही पाठपुरावा करतो, पाठपुरावा कुठे त्यांचा पाठपुरावा? ज्यांच्या घरामध्ये 20-20 वर्ष नगरसेवक पद आहे ते अजून काही करू शकले नाही, ते फक्त बोलतात आम्ही करतोय। कधी करणार? तुम्ही आज पण बघा, ते तेच बोलतात आम्ही पाठपुरावा करतोय। तुमचं सरकार होतं राज्यामध्ये, तुमचं सरकार होतं, सगळ्या गोष्टी होत्या, तर तुम्ही का नाही केले? का फक्त आमच्या गावावरती तो रोष आहे म्हणून? मादी डम्पिंग ग्राउंडचा विषय काढला, दर्डीचा विषय काढला, आता आमचा 50 वर्ष जुना रोड बंद करायला घेतला। म्हणजे प्रशासन काय फक्त आम्हाला इथून स्थलांतर हाकलून देण्यासाठी प्रयत्न चाललेत का काय? शंका आहेत आमच्या मने। आज जी आमची इथं सगळी वस्ती वसलेली आहे, ती लोक बिचारे गोरगरीब आहेत, कामगार आहेत, मस्को कंपनीचे आमच्या, त्यांची तेवढी ऐपत नाही का आता जाऊन कुठेतरी घर बांधायची। आम्ही ते दुसरा मुद्दा मांडला होता का ज्यांना खरोखरच धोका या ठिकाणी आहे त्यांच्याकरता एखादी उपाययोजना करा, पण त्याही केलेल्या नाहीये। ही भीती कायमची आमच्यावरती आहे आणि टांगती जवळ आमच्यावरती आहे, ते कायमची। आपण या ठिकाणी जे आहेत आपण सगळे कुटुंब सहित राहतात का? आणि नेमकं काय सांगता, काय काय वाटतं नेमकं? सांगायचं तात्पर्य असं झालं की ग्रामस्थांनी भरपूर म्हणजे सपोर्ट केलाय। प्रत्येक इतर नगरपालिका असो, नगरसेवक असो, खासदार असो, आमदार असो, सगळ्या गोष्टींना सपोर्ट केलाय। पण असं आम्हाला वाटतंय गावकऱ्यांना का आम्हाला हातबळ कोणी नाहीये, आमचं फक्त मौज मजा घेतात लोक। नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, सगळे मजा घेतात, आमच्या बाजूला निघून जातात। मग आमचा गाव काय वेगळा आहे का? आमच्या गावाबद्दल कोणी विचार केला का नाही? मग हा नक्की कोणी सांगायचं? जनतानी सांगायचं का आमदारांनी सांगायचं, खासदारांनी सांगायचं किंवा नगरसेवकांनी सांगायचं? या गोष्टीचं आम्हाला उत्तर हवं आहे।
शेवटी आमचा दरडग्रस्त गाव जरी असला शेवटी तो वसाहत बसलेला गाव आहे. मग या गावाच्या मागे कोण धावणार? मतदान तुम्ही घ्यायला येता, या गोष्टीचा किंमत कोण देईल? तर दादा काय सांगता, नुकत्याच निवडणुका प्रक्रिया पार पडलेल्या आहेत, तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक बसलेले आहेत, लोकप्रतिनिधी बसलेले आहेत, दरवर्षी सुभाषनगरला भीती आहे, मग तरी तुम्ही का सोडत नाही मग तुमचं गाव? आम्ही आमचं गाव सोडायला तयार आहे, पण नगरपालिकेने आम्हाला आमचे पुनर्वसन करून सोय करून दिली पाहिजे ना. प्रत्येक टायमाला नगरपालिका येते, 4 दिवस इथं उचला, इथून तिथं स्थलांतर व्हा, तिथून परत इकडे या स्थलांतर व्हा. हे आम्ही किती दिवस करणार, कुठवर करणार आम्ही? आम्हाला पण आमचं पण सगळं बघावं लागतं ना, सगळं घरातलं. आम्ही नोकऱ्या धंदा हे ते सगळं करून शनी आम्हाला सगळं तुम्ही हे करता म्हणल्यानंतर. आता सकाळी पोलीस कर्मचारी येऊन शनी गेले, तर त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही त्यांच्या कामाला आम्ही नाही म्हणत नाहीये. काय त्यांनी आम्हाला खाली काढलं, आम्ही खाली जाऊन शनी राहिलो, स्थलांतरित राहिलो आम्ही. नाही असं ते तात्पुरतं 2 दिवसासाठी काय, पण आम्हाला जे नेहमी जे आमची कायमस्वरूपी जी सुरक्षित जागा आहे ते आम्हाला द्या ना. आम्हाला आज किती दिवस झाला आम्हाला सांगण्यात येतंय की आम्ही इथं येऊन शनी आम्ही असं करू, आम्ही तसं करू. ते तुम्ही कार्य तुमचं दाखवत नाही म्हणल्यानंतर गावकऱ्यांचा कसा विश्वास बसणार आहे त्याच्यावरती? तर आपण जो आहे या ठिकाणी जे सुभाषनगरचे रहिवासी आहेत त्यांचा रोष बघितलेला आहे, त्यांचा आक्रोश बघितलेला आहे, ते आपल्या माध्यमातून व्यक्त झालेले आहेत. मात्र शासनाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालं. मात्र आमची पुढची उपाययोजना काय, असा जो सवाल आहे तो नागरिकांकडून विचारला जात आहे. प्रसाद अटक, LS मराठी, खोपोली, रायगड.